आणि पुनर्वसन विभागाकडून पीक नुकसानीसाठी 2215 कोटी मंजूर. खरीप 2025 मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर. राज्यातील 32 लाख शेतकऱ्यांना दिलासा. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि यासाठी पंचनामे जलद गतीने सुरू आहेत, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून देण्यात आलेली आहे. पावसामुळे किती नुकसान झाले आहे? कृषी विभागाच्या अंदाजानुसार एकूण बाधित जिल्हे जे आहेत ते 30 आहेत. बाधित तालुके 195 आहेत. महसूल मंडळे 654 आहेत. बाधित क्षेत्र सुमारे 26,03,371 हेक्टर एवढे आहे. बाधित पिके इथे तुम्ही पाहू शकता. सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळ पिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद. यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेले 5 जिल्हे म्हणजेच नांदेड, बीड, सोलापूर, यवतमाळ, वाशिम हे जिल्हे 5. पावसात विशेषतः सोयाबीन, कापूस आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आपल्यास दिसून आलेले आहे. 689 कोटींच्या निधीची मंजुरी महाराष्ट्र शासन यांच्याकडून देण्यात आलेली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा जाहीर केला आहे. पंचनाम्याची प्रक्रिया जलद गतीने सुरू असून दिवाळीपूर्वी मदत मिळणार असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून सांगितले गेले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याचा विचार. पत्रकारांशी बोलताना कृषी मंत्री भरणे यांनी काय सांगितले? ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी ठराविक निकष आहेत. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असे भरणे यांनी सांगितले आहे. अतिवृष्टीची नुकसान भरपाई कधी मिळणार आहे? शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळेल. पंचनामे जलद गतीने सुरू आहेत आणि पूर्ण झाल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. भरपाई कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते आपण बघूया. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात अतिवृष्टी, पूर किंवा पाण्यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून त्यांना भरपाई मिळेल. प्राथमिक अंदाजानुसार 30 जिल्ह्यात 26 लाख हेक्टर क्षेत्र बाधित असून हे सर्व नुकसानग्रस्तांना मदत देण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 30 जिल्हे बाधित झाले असून नांदेड, बीड, सोलापूर, यवतमाळ आणि वाशिम या 5 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान जास्त झालेले असून विशेषतः नांदेड जिल्ह्यात 7,28,000 हेक्टरचे शेतीचे नुकसान नोंदवले गेले.